सर्व झोपलेत. तरी मेनू बनवते ताई. आता उठतायत. हा त्यात तो एक उठतो त्यातला लवकर. या ताई. ताईला कळलं मी कॅमेरा घेऊन आले. ताईने आज बनवलेले आहे पोहे. कारण आज आम्ही जाणार आहेत मिसळ खायला. तर ताईने ही बघा ही आलेली आहे पमी का साड्या ह्या अंजून दिल्या. अंजू प्रतीक्षा चल तिकडे आल्या रे. तुळजापूरला आल्यानंतर सोलापूरला काय ग. आता या वहिनी आणि निघाला. बाय. आता आम्ही चाललेलो आहेत मिसळ खायला आणि ह्यांना व्हिडिओ काढून आणायला सांगतायत हे आता आम्हाला. आता आम्ही रेडी होऊन मिसळ खायला चाललेलो आहे. आणि या बघा या दोघी रेडी झालेत. हे बघा चला चला मिसळ खायला जाऊया. असं आहे. चला आता जाणार आहोत आपण एकदम स्पेशल अशी झरेवाडीची मिसळ खायला. हे बघा ऊन खूप आहे आणि खूपच ऊन आहे. सनस्क्रीन वगैरे लावून आता आम्ही बाहेर निघालेलो आहे. चला दादा आमचे चाललेले आहेत. हे चला लवकर. ह्यांना किती टाइम निघायला बाहेर बघा. आत्याने येते बरोबर. चला चला लवकर. हे बघा ह्या मंडळींना खूप उशीर लागतो बाहेर पडायला. आणि आता आम्ही चाललेलो फेमस सगळं तुम्ही शेड्यूल सर्व. आता 11 वाजलेत आणि आम्ही आता चाललो तर मिसळ खायला. चला आता चाललेलो आहेत आम्ही. चला आम्हाला म्हणजे हे बघा 500 मेंबर्स. हे आत्या हे पुढचे मेंबर्स. माणसांची वाटच बघू ते जातात कधी बाहेर पडतोय तिथे बघते आता गाडी तिथूनच जाणार. तुमचं हे येते का होळी तोडली होती. हा गेलं ते. चला आम्ही चाललो ते आता मिसळ खायला. मागचं चालू केलंस पुढं. हो चालू आहे. इथं बटन आहे बघ. इकडनं नाही काय घेत आहे. कोण कोण खाणार आहे. तुम्ही खाणार आहे. आम्ही बघणार आहे फक्त. अंडेवाले किती मेंबर आहेत. आम्ही बघणार आहे फक्त. कसं करतात ते बघणार. स्पीड ब्रेकर बसवायला पाहिजे. ह्याचं खूपच उंच आहे. थांब जरा. इंडिकेटर दिले. खालची गरम हवा आतमध्ये येते. काचा खाली येते. हात जाणार का तुमचा आतमध्ये. मिसळ खाल्लेली बाहेर येला केली बघतच बसा. हिच्या मांडीवर दे. प्रतीक्षाच्या मांडीवर दे. पुढे बस पुढे. नाही म्हणते नाही म्हणते चला चौकास. एका मेंबरला घेतलेला आहे. वरती करा एसी चालू आहे. काय एसी कशाला फक्त देणं लोकांना देत नाही. देत नाही टायमावर. ते हप्ते भरतात गाडीचे. हे नाचन करायची बाई. म्हणे त्यांना आंबा आहे काय काय कळत नाही. हा आरसा नाही वरती जाऊ शकत. हा गोवा हायवे. हा दाखवलेला काल आम्ही. हा मुंबई गोवा हायवे. धैयाची आते धैयाची
शिल्पा शिल्पा जयाची आहे ती. शिल्पा chapter आहे ना. आलं हे काय आलं? हा मुक्काम पोस्ट झरेवाडी फॅमिली आलेलं आहे आता हे रेस्टॉरंट. बंगला आता ना गाय होय अजून राहिला नाही मस्त नाही गेल्या वर्षापासून हे काय वेडेश्वर भूमी आईला पाटील हा हेच आहे हेच पाटील आहे. बुवा हा पाटील वाव. इथे मागे हे बघा झरी हे बघा भारी आहे. तर आम्ही इथे आलेलो आहेत मिसळ खायला आणि हे बघा हे इथे त्यांनी पोस्टर दिले हॉटेल मुक्काम पोस्ट झरेवाडी आणि हे आहे पूर्ण त्यांचं हॉटेल बघू शकता. आणि इथे आंब्याला आंबे पण धरलेले आहेत. इथे काजूला काजू पण आहेत. दादा हे घे दादा 2 मिनिट पकडा फक्त मी आणि हे बघा इथे हे काजू काढू बघा नको. किती आहे धरलेले हे बघा. हे बघा किती धरलेले आहे. आणि ह्याचं हे तुम्हाला माहितीच असेल ह्याला बोंड बोलतात. हे आम्ही मीठ वगैरे लावून खातो याला पण अजून तयार नाही झालेलं आहे पण काजू रेडी झालेले आहेत. हे अर्धा तास त्याला आणि दादा इकडे जेवण मिळेल. आणि हे आहे हॉटेल मुक्काम पोस्ट झरेवाडी बघू शकता. नंतर एक फोटो लागतात सर्वांना. आणि हा त्याचा आहे एंट्रन्स. हा बघा दिसताय ना जेवण आहे. तिथे सर्व दिलेलं आहे तुम्हाला. रात्रीचे जेवणाचा टाइम दुपारचे जेवण त्याच्यानंतर न्याहारी वगैरे सर्व दिलेलं आहे ना. हे बघ हे. आणि इथे सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. हे पक्षाचं घरटं इथे लावलेलं आहे सुगरण पक्षाचं सर्व बघा इकडे मस्त डेकोरेशन केलेलं आहे एंट्रन्सला. चला या आतमध्ये चला या आतमध्ये. त्याला फोन लावून सांग अर्धा तासात ये म्हणून. बाळा आणि इथे बघू शकता इथे बसण्याची व्यवस्था बघा किती सुंदर अशी केलेली आहे जेवणासाठी वगैरे. म्हणजे तुम्ही असं तिथे असं बसून मस्तपैकी याच्यावरती ताट ठेवून असं जेवू शकता. खूप सुंदर असं हे केलेलं आहे. असं कोकणी फील देतं हे. आणि तिथे गणेशाचा गणपती बाप्पाचं यांनी वॉलला एकदम हँगिंग असं केलेलं आहे फोटो. त्याच्यानंतर हे कोकणातलं एकदम पारंपरिक दशावतार बघायला मिळेल तुम्हाला इथे. आणि हे बघा वॉल हँगिंग. हे इथे कसं कुऱ्हाड वगैरे केलेली आहे. आणि सर्वात स्पेशल म्हणजे तुम्हाला दाखवते हे असं म्हणजे खूपच सुंदर असं हे वाटतंय. हे बघा तुम्ही जर कधी कोकणात आलात तर नक्की इथे एकदा व्हिजिट द्या. हे हातकंबर रोडला आहे आणि इथे तुम्हाला म्हणजे झरेवाडीचा एक असा रोड येतो मध्ये तिथून तुम्ही एंटर केलं तर लगेच 2 मिनिटावरतीच हे हॉटेल आहे. आणि सर्वात सुंदर म्हणजे हे बघा हे सुपांवरती कसं सुंदर केलंय. कोकम सरबत लिंबू पाणी आवळा आईस्क्रीम आणि ताक सोलकढी आणि वरती आहे मलाई लस्सी. सर्व कोकणातलं एकदम पारंपरिक असं. आणि इथे तुम्ही जेवणासाठी इथे एकदम अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. चेअर आहेत आणि मस्त असं डायनिंग टेबलसाठी केलेलं आहे. हे पण बघू शकता तुम्ही. ह्याला ह्याला काय बोलतात ते वेळे हे कोयता आणि हे विळे आणि कोयता ठेवण्यासाठी असं हे आहे. माकडी बोलतात ह्याला. आणि आता तुम्ही इकडे बघा हे सर्व आमचे मेंबर आम्ही आज मिसळ खायला आलेलो आहोत. मिसळ भुर्जी पाव काय मला जसं पाहिजे तसं मिळतं. इथे दिलेलं आहे कोलिंग तांदळाची भाकरी. इथे ऑर्डर देतोय आम्ही. चला आता मी तुम्हाला वरचा सेक्शन पण दाखवते. तुम्ही इथे बघू शकता वरच्या सेक्शनला पण एवढं सुंदर केलेलं आहे ना त्यांनी. एकदम अस्थेटिक असा मातीचा फील आहे. मातीच्या भिंतींचं एक म्हणजे त्यांनी वॉलला केलेलं आहे. आणि हे वारली पेंटिंगचं थोडंसं आहे टच दिलेलं.
इथे सिटिंग अरेंजमेंट खूप मस्त केलेली आहे. आणि चला आता इकडे तुम्हाला दाखवते. हे बघा सुंदर असं इथे पण केलेलं आहे. आणि इथे त्यांनी गावरान मसाला म्हणून हे आय थिंक त्यांचं एक दुसरं हॉटेल आहे, त्याची एक प्रतिकृती ठेवलेली आहे. आणि जर तुम्ही खूप फॅमिलीसोबत डिनरला लंचला आलात तर तुम्ही इथे बसू शकता. हे बघा सिटिंग अरेंजमेंट किती मस्त केलेली आहे. आणि एकदम नॅचरल असं हे हॉटेल आहे. कारण तुम्ही बघाल तर इथे सर्व तुम्हाला नॅचरल झाडं किंवा नॅचरल फील, एक कोकणातला फील असं त्यांनी द्यायचा, टच द्यायचा असं एक प्रयत्न केलेला आहे खूप छान. आणि हे बघा सोंगाड्याचं घर दाखवते मी तुम्हाला. हे वरती बघा, हे आहे सोंगाड्याचं घर. हॉटेल मुक्काम पोस्ट झरेवाडी, घर सोंगाड्याचं. खूप सुंदर असं बनवलेलं आहे. हे तुम्हाला मुंबईला खूप पैसे देऊन आपण अशा ठिकाणी जातो जेवायला किंवा बघण्यासाठी, पण इथे खूप कमी पैशामध्ये असं सुंदर असं यांनी हे हॉटेल केलेलं आहे. आणि जर तुम्ही कधी मुंबई गोवा हायवेवरून जात असाल तर नक्की इथे व्हिजिट द्या, कारण हे रोड टचच आहे. झरेवाडी म्हणून एक स्टॉप आहे, तिथून तुम्ही आतमध्ये आलात की 2 मिनिटावरतीच हे मुक्काम पोस्ट झरेवाडी तुम्हाला बघायला मिळेल. आणि खूप सुंदर मिसळचा आस्वाद घ्यायला मिळेल. मस्त केले. आता मी तुम्हाला दाखवणार आहे मुक्काम पोस्ट झरेवाडीचं किचन सेक्शन. तर चला माझ्याबरोबर. आता हे दादा काय करताय? ही आमचेच मिसळ बनवतायत आय थिंक. दादा हे काय आहे? बुर्जी. ही बुर्जी तयार करतायत, बघू शकता तुम्ही. आणि हे मोठे मोठे असे 3 शेगडी लावलेले आहेत इथे. चला इकडे बघू काय. आय थिंक ही चुलीवरची मिसळ आहे. चुलीवरचीच आहे ना दादा? आणि इकडे याल तुम्ही तर इथे आता या बाकी भाकऱ्या करतायत, बघू शकता तुम्ही. भाकरीचं सेक्शन आहे, म्हणजे तुम्हाला एकदम अस्सल कोकणी असा इथे फील मिळेल. तर बघा तुम्ही काय करताय काकी? हे वड्याचं पीठ. ह्या काकी ज्या आहेत हे वड्याचं पीठ मळतात. आणि कोकणात आलात आणि तुम्ही जर वडे चिकन खाल्लात नाही तर म्हणजे खरंच व्यर्थ आहे. तर जर तुम्हाला कधी खायची इच्छा झालीच तर नक्की ह्या हॉटेलला तुम्ही व्हिजिट द्यालच. ह्या काय करतायत? घावणे तयार करतात. हे करतात घावण्याचं पीठ तयार करतात. आणि घावणे तर मी तुम्हाला खूप माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलेले आहेत. तर घावणे पण कोकणातली एक स्पेशालिटी आहे. तुम्हाला इथे बोलाल तर सर्व प्रकारचे असे आयटम तुम्हाला इथे मिळतील. आणि स्पेशली हे फेमस आहे मिसळसाठी ना काका. मिसळ, वडे चिकन किंवा घावणे खायचे असतील तर नक्की तुम्ही मुक्काम पोस्ट झरेवाडीला व्हिजिट द्यालच. हे आमचं सर्व रेडी आहे. एवढे जण आहेत आज आम्ही खायला आलेलो. घावणे आलेले आहेत हे बघा. माझ्यामध्ये रवीने घे. मी पण घावणेच मागवतो. मी टेस्ट करते. मी फोटो काढला. कॅमेरा व्हिडिओ करते ना. व्हिडिओ यायचा ते बुर्जी पाव इथे. हे आमलेट पाव कोणाचा आहे? तुम्हाला घ्या. बुर्जी पाव तिकडे आहे की छान आहे एकदम. बुर्जी पाव टेस्ट. बरोबर तिकडे एक दिली. ऑर्डर आलेली आहे आमची. नाही घेतो आम्ही लावतो. खुर्ची लावून देऊ पाहिजे म्हटलं. आता आपण मिसळ टेस्ट करणार. काय मस्त लिंबू पिऊया आणि मिक्स करून घेते याला प्रॉपर. आता बास करा. हा नाही तर नीट. हे खूप सुंदर मिसळ आहे इथली. तुम्ही कधी आलात तर इथे नक्की एकदा व्हिजिट करा. सर्व खाण्यात बिझी आहेत, बघू शकता इथे. हाताची आणि तोंडाची मारामारी चालू आहे असं. हो नाही एक ताई 2 मिस हे आहे ना. मी दिली ऑर्डर असं नका करू. आमचं खाऊन झालेलं आहे. आता आम्ही इथे चहा पित आहेत. हे बघा ताई बघा. हे ताई चहा दाखव. चहा दाखव. स्पेशल चहा आहे. अरे त्यांनी सांगितलं ते येतच. चहा मेंबर.
तर मंडळी, कधी कोकणात गेलात तर नक्की झरेवाडीची मिसळ तुम्ही टेस्ट करा. खरंच खूप अफलातून आहे. आणि जर व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.